आता पालखी आता आमच्या बाजूच्या घरी आहे, सो थोड्या वेळात आमच्या घरी येते. आता मी पण बसतो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा दुसरा दिवस आमच्या गावी आणि आज सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेन दिवस. आज देवाची पालखी आमच्या घरी येणार आहे. सध्या तर ही पालखी आमच्या गावाच्या मंदिरात आहे, पण नंतर थोड्या वेळात सगळे गावाले मिळून सगळे आता पालखी घ्यायला जाणार. आणि ही 2 दिवस देवाची पालखी आमच्या वाडीतच असते आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या वाडीत जाणार, पण 2 दिवस आमच्या वाडीत असते. आज सगळ्यांचे घरं घेणार, सगळ्यांच्या घरी जाणार आणि रात्री पालखी नाचवणार आणि ज्यांच्याकडे मान असतो त्यांच्याकडे ही पालखी असणार आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांच्या गावी जाणार. सो आता थोड्या वेळात रेडी होऊन आता जाऊया. 9 वाजलेत पण अजून सुद्धा ऊन पण नाही आलंय. स्टील थोडं फॉगीच आहे. इकडे पण तुम्ही बघाल ना, फॉगीच आहे, कारण की वेदर चांगलं आहे. आता सध्या तर एवढं गरम होत नाही, पण दुपारी 11-12च्या नंतर आणि 3 वाजेपर्यंत खूप जास्त ऊन आहे आणि खूप जास्त ऊन आहे. भेटूया रेडी होऊन. आम्ही आता झोपायला लावतोय. तिकडे लावलंय, नाही लागत आहे. अरे काय करते, दांड्या खेळते. मी मस्त बघते की लोक काय करतायत. झोपायला लावतात फक्त 2 दिवसासाठी. काय करताय? अरे पाडाल ते झोपा. हे घे रुद्र. अरे हात काय रुद्र काय कामाचा नाही. ब्लॉगर आहे तो, वरती चढलेला आहे. बघू किती बरोबर करतोय. आता पप्पांना डबल काम लागतील. तेच मी बोलत होती, खालून लावायचा नसतो तो, दोन्ही याला लावायचं. इकडे लावू, इकडे पहिले इकडे रुद्र काढते. तू पण काढला एकच. कुठलं स्टंट मारतोय? प्रेमाने करायचंय, तोडायचं नाहीये. रुद्र एवढा पण नव्हत काय अरे काय लावलंय सारा. वरचे टॉप वाले ते खाली करतो. अटकलाय. गणपती बाप्पा. फक्त त्याने लावायचं तुला. अरे पण ते वरचं लागणार तेव्हा ते खालचं लागणार. गणपती बाप्पा मोरया. नुसतेच मध्ये तर ही पुसत आहे, काम तर करत नाही, आता पुसायला आली आहे. पहिला तू बस. पडशील विडशीला. आता मी पण बसतो. आपट पप्पा हवा आपटते. अरे उठ ना. आता आमच्या घरी थोड्या वेळात पालखी येणार आहेत. थोडासा डेकोरेशन तर करायला लागेल ना, म्हणून आम्ही आता तोरण लावतोय. हे नकली तोरण आहे, नकली तोरण. आणि थोडं तिकडे तोरण आहेत, हे इकडे सगळे लाव.
आम्ही खाली जातोय का की अजून सध्या तर आमच्याकडे पालखी आली नाही. आमच्याकडे येता येता संध्याकाळ होणार आहे. सो आमचे जे रिलेटिव्स आहेत त्यांच्या घरी आता येते, तर आम्ही त्यांच्याकडे जातोय. सो मी, रुद्र आणि इशू. जड तर होती, पालखी जड होती असे वाटत होते की हलकी असणार, पण घेतल्यानंतर खूप जड होती ऍक्च्युली. आणि हीच पालखी आता रात्री डोक्यावरती घेऊन नाचणार, त्यावेळी ती हलकी होते, हे वैशिष्ट्य आहे. आणि आहे ना आमच्या वाडीमध्ये आल्यावरच पालखी थोडी हलकी होते. नॉर्मली कशी हेवी असते तशी हेवी नसते, थोडी कमी हेवी होते, कारण की काहीतरी हाय इकडे त्याच्याने देवाचं आहे, त्यामुळे शाळेत तसं काहीतरी रिझन आहे, पण ती पालखी हलकी होते. सो आता आम्ही आता रेडी होते का की आता पालखी आता आमच्या बाजूच्या घरी आहे. सो थोड्या वेळात आमच्या घरी येते. आता फटफट जातो आणि तुम्हाला दाखवतो कशी असते. चला. आता तुम्ही बघितली आता देवाची पालखी आमच्या घरी आली होती. सो आता आम्ही देवाच्या पालखीची पूजा केली, नंतर नैवेद्य दाखवलं, नंतर ओटी भरली, पाया पडलं. आता देव ज्यांच्याकडे मान आहे त्यांच्याकडे आता गेलाय, त्यांच्याकडे पूजा होणार, त्यांच्याकडे जेवण असतं आणि रात्री पुन्हा सगळे भेटणार पालखी नाचवायला. हीच पालखी जी आता सगळ्यांच्या घरी जाते ती खूप हेवी होते. मी तुम्हाला सांगतो का की ही मी उचलली होती पालखी, मला माहिती आहे खूप हेवी असते. ही अप्रॉक्स 100 किलोच्या वजनाची असते ही. आणि आता हीच पालखी लोक डोक्यावरती घेऊन नाचतात, पण लोकांना वाटत असेल की हे काय नॉर्मल पालखी आणि देव घरी आलं, पण तुम्हाला एक लाईन आहे. सो नॉर्मली लोक देवाला भेटायला मंदिरात जातात आणि शिमग्यात उलट होतं, देव लोकांना भेटायला त्यांच्या घरी येतं. एवढी शिमग्याची क्रेज कोकणात एवढी असते, त्यामुळे हे लोक आवडीने हे सगळं बघायला येतात. हा शिमगा एवढा स्पेशल असतो आणि म्हणून एवढं कोकणात एवढं सेलिब्रेट करतो हा कारणामुळे. आता सेम दुसऱ्या दिवशी पण हेच होणार, जेवढे राहिलेले घर असतात त्यांच्या घरी जाणार आणि नंतर ते सगळ्यांचे घर झाल्यानंतर ही पालखी दुसऱ्या वाडीत जाणार आणि असे 15 वाडे आहेत आणि ते सगळ्या 15 वाड्यात सगळ्यांच्या घरी फिरणार आणि हा शिमगा सण संपणार. पण आजचा तर दिवस संपलेला नाही आहे. आता आम्ही जेवणार आणि जिकडे नाचणार आहेत पालखी तिकडे आता थोडा वेळ जाणार आहे. मी तुम्हाला ते पण दाखवेन, सो ते पण बघा, खूप इंटरेस्टिंग असतं आणि तुम्हाला पण बघायला आवडेल.
हाच होता आजचा ब्लॉग. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला इफ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप लोक असे आहेत जे सबस्क्राईब नाही करत आहेत, फक्त व्हिडिओ बघतायत. तुम्ही त्यातले असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज खूप लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज तुमची स्वतःची काळजी घ्या. बाय.